स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, राजछत्रपती शाहू महाराज, ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई या महामानवांना निवासिनी श्री अंबाबाई राजा श्री ज्योतिबाच्या चरणी नतमस्तक होते। आजच्या ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी करणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात वीरांना मी अभिवादन करते। तसेच जागतिक आदिवासी दिनाच्या आपल्या सर्वांनाच शुभेच्छा देते। तसेच संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त त्या महान कलाकारांना अभिवादन करते। कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील विविध विकास कामांच्या लोकार्पण राज्याचे लोकप्रिय आणि सर्वांचे आवडते मुख्यमंत्री व महायुती सरकारचे खंबीर नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष साहेब, माननीय खासदार शाहू महाराज, मंत्रिमंडळातील माझे सहकारी नामदार प्रकाश आंबेडकर साहेब, नामदार माधुरीताई मिसाळ, माननीय आमदार श्री राजेशजी, कोल्हापूर नगरीच्या महापौर रुपा निगम, खासदार माननीय श्री धनंजय महाडिक, आमदार श्री अमोल महाडिक, श्री राहुल आवाडे, श्री शिवाजी पाटील, श्री अशोक माने, माननीय जी मंडिक, माननीय श्री अध्यक्ष अक्षयजी जरग, माननीय श्री कृष्णनाथ महाडिक, श्री संजयजी पाटील, अनिलजी भरास, श्री बाबासाहेब पाटील, कोल्हापूर महानगरपालिकेतील सर्वच सन्माननीय नगरसेवक, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, महायुतीचे सर्व अधिकारी, प्रधान सचिव श्री धीरज कुमार, आयुक्त श्री अनिल राठोड, महापालिका आयुक्त अधीक्षक श्री तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्व महत्त्वाचे पत्रकार, मीडियाचे बंधू आणि भगिनींनो, शतकाची परंपरा असणाऱ्या आणि संगीत केशवराव भोसले यांच्या नाव उभ्या ध्यानचंद हॉकी स्टेडियम, ॲस्ट्रोटर्फ मैदान व अत्याधुनिक सुविधांची उभारणी, दुधाळी येथील गंभीर निवासानी अंबाबाई क्षेत्र बहुमजली पार्किंग इमारत, गोकुळ हॉटेल परिसरातील मेकॅनिकल पार्किंग, नर्सरी बागेतील शाहू महाराज समाधी स्थळांचे विकास काम, रंकाळा तलावातील आकर्षक संगीत कारंजे, तसेच महाराष्ट्र पतिदास विकास कार्य अंतर्गत विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालेलं आहे। ही सर्व विकास कामं कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारी आणि शहराच्या सांस्कृतिक, क्रीडा, पर्यटन आणि नागरिक सुविधांना बळकटी देण्यात येणार आहे। ज्या संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या शतकभर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं वैभव जपलं, त्या ऐतिहासिक नाट्यगृहाच्या पुनर्लोकार्पणाचा आपण सर्वजण साक्षीदार आहोत। सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि कला वैभवाची परंपरा असलेल्या या शाहू नगरीच्या अमूल्य सांस्कृतिक ठेव्याचं नव्यानं जतन, संवर्धन आणि पुनरुज्जीवन होत असताना हा खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठीच अत्यंत अभिमानाचा आणि समाधानाचा दिवस आहे। गेल्या 2 वर्षापूर्वी संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या 134व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला लागलेल्या भीषण आगीत
ही वैभवशाली भस्मसात झाली। ती घटना केवळ एक इमारतीची हानी नव्हती, तर कोल्हापूरच्या सांस्कृतिक अस्मितेला बसलेला हा मोठा धक्का होता। आज संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या 136व्या जयंतीनिमित्त हे नाट्यगृह पुण्या नव्या दिनाखाली उभं राहत आहे। हा केवळ पुनर्बांधणीचाच क्षण नाही, तर महाराष्ट्राचा आणि कोल्हापूरच्या संस्कृतीचा पुनर्जन्म सोहळा याचा म्हणायला हरकत नाही। या नाट्यगृहाचा इतिहास अत्यंत गौरवशाली आहे, आपल्याला सर्वांना माहितीच आहे। राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 1902 मध्ये युरोप दौऱ्यात असताना रोममधील नाट्यगृहांची संकल्पना पाहिली आणि त्याच धर्तीवर आपल्या राज्यात जागतिक दर्जाचं नाट्यगृह उभं राहावं अशी त्यांनी दूरदृष्टी ठेवली आणि याच विचारामधून खासबाग परिसरात या नाट्यगृहाची उभारणी झाली। 1995 साली बांधकाम पूर्ण झाल्यानंतर याला पॅलेस थिएटर असं नाव देण्यात आलं। महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर या ऐतिहासिक वास्तूला संगीत सूर्य केशवराव भोसले असं नाव देण्यात आलं आणि आज देशात शतकाहून अधिक परंपरा लाभलेली अशी मोजकीच नाट्यगृह आहेत आणि यामध्ये या नाट्यगृहाचं स्थान अत्यंत मानचं आहे। राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या कला, क्रीडा आणि सांस्कृतिक प्रेमी दूरदृष्टीचं हे नाट्यगृह मूर्तिमंत प्रतीक आहे। पूर्वीचा ऐतिहासिक दिमाग आणि हेरिटेज स्वरूप जपतच ते पुन्हा उभं केलेलं आहे। आता या वैभवाची निगा राखून त्याचं सौंदर्य आभारित ठेवणं ही आपल्या सर्व कोल्हापूरकरांची सामूहिक जबाबदारी आहे। संगीत सूर्य केशवराव भोसले यांनी मराठी संगीत नाट्य परंपरेसाठी दिलेलं योगदान अत्यंत अनमोल आहे। त्याच्या नावाने योगदानाने हे नाट्यगृह पुढे अनेक पिढ्यांसाठी आणि कला, संस्कृती आणि सर्जनेसाठी प्रेरणास्थान आहे आणि याचा मला मनोमन विश्वास आहे। या नाट्यगृहाला आग लागल्यानंतर आदरणीय अजितदादांनी तातडीने इथे येऊन पाहणी केलेली आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे। या ऐतिहासिक सांस्कृतिक ठेव्याच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक ती सर्व मदत देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आणि पूर्णही केलं। कोल्हापूर आणि इथल्या सांस्कृतिक वारशाला त्यांच्या मनात नेहमीच जिव्हाळा होता। कोल्हापूरचं आणि त्यांचं नातं एक वेगळ्याच प्रकारचं होतं। कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आदरणीय दादांनी सातत्यानं पुढाकार घेतलाही हा सांस्कृतिक वारसाही त्यांच्या दृष्टीनं जपला पाहिजे अशी त्यांची ठाम भूमिका होती। आज या नाट्यगृहासोबतच राजश्री शाहू महाराज खासबाग मैदानाच्या नूतनीकरणाचं काम सुद्धा सुरू आहे। ही देखील आनंदाची बाब आहे। कोल्हापूरचा सांस्कृतिक, क्रीडा आणि पर्यटन विकास अधिक व्हावा यासाठी महायुती सरकार कायमच कटिबद्ध आहे। हे नाट्यगृह पुन्हा एकदा कलावंतांच्या टाळाने गुंतवावं, नव्या प्रतिभाला मंच मिळावा आणि कोल्हापूरची समृद्ध सांस्कृतिक परंपरा अधिक उज्ज्वल व्हावी हीच या सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देते आणि इथेच थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।